आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता। दूरध्वनी क्रमांक 8652414343। नवीन पनवेल अग्निशमन केंद्राचे सिडकोकडून पनवेल महानगरपालिकेस हस्तांतरण करण्यात आले। या कार्यक्रमाप्रसंगी आयुक्त श्री मंगेश चितळे, उपायुक्त श्री कैलास गावडे, माजी महापौर कविता चौतमोल, माजी सभागृह नेते श्री परेश ठाकूर, माजी नगरसेवक, मुख्य अग्निशमन अधिकारी प्रवीण बोडके, सहाय्यक आयुक्त स्वरूप खरगे, अग्निशमन अधिकारी हरिदास सूर्यवंशी, उप अग्निशमन केंद्र अधिकारी संदीप पाटील, अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते। तसेच आज कळंबोली येथील अग्निशमन केंद्राचेही सिडकोकडून पनवेल महापालिकेला हस्तांतरण करण्यात आले। यावेळी आयुक्त श्री मंगेश चितळे म्हणाले, या अग्निशमन केंद्राच्या हस्तांतरणाने पालिकेकडे हक्काची पनवेल, कळंबोली, नवीन पनवेल असे 3 अग्निशमन केंद्रे झाली आहेत। आज नवीन पनवेल व कळंबोली येथील अग्निशमन केंद्रातील प्रत्येकी 2 अग्निशमन वाहनांसमवेत हस्तांतरण करण्यात आले असून नुकत्याच झालेल्या भरती दरम्यान पालिका अग्निशमन विभागात 110 अग्निशमन कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आलेली आहे। या कर्मचाऱ्यांना पालिका क्षेत्रातील संभाव्य धोके, नदी, इमारती या सर्वांचा विचार करून प्रशिक्षण देण्यात येत आहे। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपायुक्त कैलास गावडे यांनी केले, तसेच समारोप सहाय्यक आयुक्त स्वरूप खारगे यांनी केले आहे। ब्युरो रिपोर्ट पनवेल, पनवेल वार्ता न्यूज।